इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरच्या आशयपाडा भागात 7 ते 8 जणांच्या टोळीने धुमाकूळ घातला। या टोळीने रस्त्यातील त्या 25 ते 30 वाहनांची तोडफोड केली। शिवाय रस्त्यातील महिला, लहान मुलं आणि अनेक पुरुषांवर तीक्ष्ण हत्यारांनी जीवघेणा हल्ला केला। यामध्ये अनेक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 7 ते 8 जणांची ही टोळी अचानकपणे सायंकाळच्या सुमारास आशयपाडा भागात घुसली आणि त्यांनी रस्त्यांवरील नागरिकांना लक्ष्य केलं। दरम्यान नागरिकांनी या टोळीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपली हत्यारं सोडून त्या ठिकाणाहून पळ काढला। यामध्ये तोडफोड केलेल्या अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालंय। तर दुसरीकडे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी दाखल झाली। सध्या सीसीटीव्हीच्या आधारे या टोळीचा शोध घेतला जातोय। मात्र या परिसरामध्ये या टोळीकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न का केला गेला हे अजून स्पष्ट झालेलं नाही। दरम्यान या प्रकारानंतर परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत। सचिन मधुकर मोरे, मी आशयपाडा परमानंद भक्तीपीठ विश्वास कॉलनीमध्ये राहतो। मी माझ्या आई प्राइम डायग्नोस्टिक मध्ये जॉब करते। इथून आईला सुट्टी झाली तिची 5 वाजता। आईला घेऊन मी घरी येत होतो। घरी परत असताना तर ते लाल करून आहे त्या मुलाचं नाव, ज्यांनी माझ्यावरती हल्ला केला। म्हणजे त्यांनी डायरेक्ट मध्येच गाडी थांबवली आणि मला बोलतो की तू भक्तीपीठवर राहतो ना, बंटी सोबत असतो ना, बंटी आहे सोबत, आणि डायरेक्ट त्यांनी तलवार वगैरे काय तुझ्या हातात होती, त्यांनी डायरेक्ट माझ्या ह्या हातावरती मारला, राईटच्या। वजह काय मारायची वजह काय? काहीच नाही। आई मागे बसली होती, डायरेक्ट मला थांब बोललो, तू भक्तीपीठवरती राहतो ना, बस तेवढंच। किती जण हल्ला केला? ते 3 जण होते। एकाच्या हातात रॉड होता स्टीलचा आणि दुसऱ्याकडे चाकू होता मोठा धारदार, आणि याच्याकडे तलवार सारखं काहीतरी शस्त्र होतं। ते शस्त्र तिकडे पडलेलं आहे। त्यांनी एकूण किती जणांवर हल्ला केला? माझ्या समोर पहिले एका व्यक्तीवर तो तिकडे बसलाय, नंतर माझ्या आणि आमच्या दोघांच्या अगोदर त्यांनी अजून एकावरती गणेश मंदिर जवळ एकावरती हातावर हल्ला केला। मी प्राण मध्ये काम करते। माझा पोरगा मला घ्यायला आला होता। आम्ही चाललो होतो रस्त्याने, तर त्या चायनीज वाल्याच्या इथं त्याला पकडून सने असं कॉलरला पकडला, माझा गाडी क्यों चला रहा है करके बोलतो, बाबा मी माझ्या रस्त्याला चाललोय। तर त्याने पटापट मारवार टाकायची सुरुवात केली। मी पकडायला गेलो तर माझ्यावरती बी त्याने टाकले। तर मला माझ्या पोराला छातीवर, डोक्यावरती, हाताला पूर्ण फाडलंय माझं पोरग। मला असं मारलं, माझ्यावरती रॉड टाकत, काहीतरी ते चॉपर होता एक, असं काहीतरी लहान वाला चमकवाला, मला नाव नाही माहिती दादा त्या वस्तांची, मी कधी जिंदगीमध्ये ते बघितलं नाही। मी त्या पोरांना नाही बोलत, मला माहित पण नाही ती पोरं कुठली आहेत, काय आहेत, काहीच माहिती नाही। मी कामाला जाणारी बाई आहे, सकाळी जाते संध्याकाळी येते। माझा पोरगा मला घ्यायला येतो आणि ते आमच्यावरती त्यानं अचानक हल्ला केला। मी त्याला बोलते, बाबा काय झालं, का गाडी का चालवून आणली त्यांनी, म्हणून त्यांनी वार केला। त्यांनी वारंवार आशयपाडा, आशयगाव, भीम कॉलनी, सुभाष टेकडी एक गुन्हेगारांचे अड्डे झालेले आहेत। पोलीस प्रशासन हतबल आहे। मला अक्षरशः या पोलीस प्रशासनाचा लाज वाटायला, क्यू वाटायला लागली की काय होतंय, काय चाललंय, काय किती दिवस लोकांनी सहन करायचे। असे बघितलं असेल तुम्ही, महिलांवर कोयते मारले जातात, तलवारी मारले जातात, नंग्या तलवारी घेऊन फिरतायत, वारंवार होते। दर 15 दिवसांनी काय दर आठवड्याने या ठिकाणी प्रकार चालू आहेत। बरं, गुन्हेगार कोण हेही पोलिसांना माहिती आहे, त्यांचे म्होरके कोण हेही माहिती आहे। मायनर लोकांना घेऊन मोठे लोक गुन्हे करतात आणि सर्वसामान्य लोक भरडली जात आहेत। मी पोलीस आयुक्तांना याद्वारे विनंती करतो की उल्हासनगर एक नशेखोरांचा अड्डा झालेला आहे। नशेचे व्यापारी कोण आहेत ते त्यांना माहिती आहे, गुटख्याचे व्यापारी कोण आहेत, डान्सबार इथं धडाल्याने चालू आहेत, आणि त्याचबरोबर अशी गांजा विक्री करणारे किंवा नशेचा व्यापार करणारे लोक कोण आहेत, ते पिणारे कोण आहेत हे माहिती पण पोलीस करत नाहीत। आज एसीपी कोळी साहेब आणि पडवळ यांना मी एक विनंती केली की त्यांना कठोर कारवाई करा की या लोकांना परत त्रास होता कामा नये। जर तसं नाही झालं तर हा संपूर्ण परिसर पोलीस स्टेशनला येऊन बसेल आणि पुढची जबाबदारी पोलिसांची असेल। कारण या भयभीत झालेले लोक आहेत, व्यापार करणारे लोक, हातगाडी चालवणारे लोक अचानक येणार, धडधड लाठ्या काठ्या तलवारी घेऊन
मारणार आणि निघून जाणार. बरं वरून परत सांगणार की काय काय होतं, कोण कंप्लेंट कोण करते बघतात. अशा प्रकारच्या प्रवृत्ती वाढतायत. वेळीच दखल नाही घेतली तर याचे परिणाम पोलिसांना भोगावे लागतील. गाड्या 4:30 ते 5च्या दरम्यान 5-7 पोरं आले भक्तिवीटच्या खालून आणि ते पाण्याची टाकीपासून ते पूर्ण यशवंत विद्यालयापर्यंत सगळ्या गाड्या फोडत आले. त्यात माझी सुद्धा रिक्षा होती. माझ्या रिक्षाचं भरपूर नुकसान केले. तलवारींनी त्यांनी वार केलेत. पुढ अस्तर सगळं फाडून टाकलंय त्यांनी. किती लोक 7 ते 8 जण होते ते पोरं. आमच्या चाळीतला एक पोरगा आहे सचिन मोरे म्हणून, त्याला पण मारलं भरपूर. त्याच्या इथंच आहे, त्याच्या गाडी बिडी सगळं फोडून टाकलं. किती जणांना मारलं? त्यांनी आमच्या इथे तर 4-5 जणांना मारलंय. डोक्यावर मारलं सचिन दाला, डोक्यावर लागलंय त्याच्या. त्याचं रक्त अजून आहे तिकडे.